प्रेडर विली सिंड्रोम या दुर्मिळ जनुकीय विकारामुळे असह्य भूक, सतत खाणे आणि झपाट्यानं वाढणारं वजन यामुळे त्रस्त असलेल्या 11 वर्षाच्या मुलावर अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. वरिष्ठ बॅरियाट्रिक सर्जन डॉक्टर संदीप सबनीस यांनी या मुलावर लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी केलेली आहे. फक्त 11 वर्षांच्या या मुलाचं वजन तब्बल 95 किलो झालं होतं. अतिवजनामुळे झोपेत श्वासोच्छवासात अडखळणे अर्थात स्लीप अॅनप्रिया, चालण्यात अडथळे आणि भविष्यात डायबिटीस आणि हायपरटेन्शनचा गंभीर धोका निर्माण झाला होता. पारंपरिक आहार नियंत्रण पद्धती निष्फळ ठरल्यानं तज्ज्ञांच्या बहुवैद्यकीय समितीनं शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. तर सखोल तपासणीनंतर ही प्रक्रिया डॉक्टर संदीप सबनीस, बॅरियाट्रिक सर्जन डॉक्टर तुषार गोडबोले, पेडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट, मुख्य ॲनेस्थेशिया डॉक्टर संदीप भंगाळे, सर्जन डॉक्टर प्रखर गुप्ता या अनुभवी तज्ज्ञांच्या टीमनं अतिशय लहान चिरांद्वारे लॅप्रोस्कोपिक पद्धतीने पूर्ण केली आहे. शस्त्रक्रियेनंतर मुलाची प्रकृती उत्तम असून तो आता 2 दिवसात घरी जाण्याच्या स्थितीत आहे. यावेळी डॉक्टर संदीप सबनीस म्हणाले, प्रेडर विली सिंड्रोममध्ये मुलांची भूक नियंत्रित करणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे अल्पावयातच अतिलठ्ठपणा जीव घेणं ठरू शकतो. अशा निवडक रुग्णांसाठी स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी हा सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे. या प्रसंगी डॉक्टर तुषार गोडबोले, डॉक्टर प्रखर गुप्ता, डॉक्टर संदीप भंगाळे यांनीही मनोगत व्यक्त केलंय. आपल्या समाजामध्ये स्थूलता वाढतीये आणि लहान मुलांमध्ये देखील स्थूलता वाढताना दिसतीये आणि या मुलांना भविष्यात जाऊन जे वाढत्या वयातले आजार देखील जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर हे कमी वयात होताना दिसतात. काही आजारांमध्ये जिथे वजन अनियंत्रित असतं आणि भूक अनियंत्रित असते, ज्याला आम्ही सिंड्रोमिक ओबेसिटी म्हणतो, अशा मुलांमध्ये अत्यंत कमी वयात हृदयाचा धोका, आजारांचा धोका, डायबिटीसचा धोका होतो आणि कधी कधी हा धोका टाळण्यासाठी कमी वयामध्ये बेरियाट्रिक सर्जरी ही शस्त्रक्रिया करायला लागते. आणि कधी कधी ही ओबेसिटी जी आहे लहान वयातली, जी गोळ्या औषधांना प्रतिसाद देत नाही, तिथे देखील बेरियाट्रिक सर्जरी करायला लागते. सो माझ्या अंदाजाने उत्तर महाराष्ट्रामध्ये इतक्या कमी वयात झालेली ही पहिली सर्जरी आहे आणि मी अशोकाच्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी या इतक्या लहान वयातल्या रुग्णावर सर्जरी यशस्वी पद्धतीने केली आणि त्याचा वजन कमी करण्यामध्ये मोठा सहभाग त्यांनी नोंदवलाय. आपण अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे ह्या 11 वर्षीय चिमुकल्याची सर्जरी करून त्याला आज डिस्चार्ज करत आहोत. सरांनी सांगितल्याप्रमाणे हा एक दुर्मिळ आजार प्रेडर विली सिंड्रोमने ग्रस्त होता, ज्याने त्याची भूक अनियंत्रित होती आणि अति खाण्याच्या सेवनामुळे त्याचं वजन 90 किलोपेक्षा जास्त झालेलं होतं. हा एक रेअर दुर्मिळ असा आजार आहे. पण अशा आजारांच्या एवढ्या कमी वयाच्या मुलांमध्ये जेव्हा आपण हा सर्जिकल ऑप्शन निवडला, तेव्हा त्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या आजारांचे धोके आपण सिग्निफिकंटली कमी करू शकू किंवा कमी करू अशी अपेक्षा आहे. अशोका मेडिकल हॉस्पिटलचे मार्केटिंग प्रमुख श्री शिवकुमार रोहाडे उपस्थित होते. या यशस्वी शस्त्रक्रियेनं अशोका मेडिकल हॉस्पिटलनं प्रगत बॅरियाट्रिक आणि मेटाबॉलिक केअरमध्ये आपले नेतृत्व अधिक मजबूत केलं असून अशा गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपचाराची सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध असल्यानं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक.